नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे. अनेक व्यवसायाला त्या व्यवसायाच्या संबंधित लोकांनी ते ज्या पदावर आहेत त्या पदाचा उपयोग करून मदत केली असं ठपका नेहमी ठेवला जातो. तसाच ठपका कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्यावर ठेवला जातो. तेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अध्यक्ष असल्यामुळेच ओमजय ट्रेडिंग कंपनी स्वराज ट्रॅक्टरची विक्री करते असा त्यावेळेस लोकांचा आक्षेप असायचा. परंतु तो आक्षेप योग्य नव्हता असंच दाखवणारी कामगिरी ओमजय ट्रेडिंग कंपनीच्या टीमनं केली आहे. सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात ओमजय ट्रेडिंग कंपनीनं पंजाब ट्रॅक्टर्स लिमिटेड या ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या स्वराज या ब्रँडच्या 1000 ट्रॅक्टरच्या हेडची विक्री करून त्यांनी आत्तापर्यंत त्यांचा रेकॉर्डच मोडलेला आहे. या ट्रॅक्टरची एवढ्या मोठ्या हेडची मोठ्या संख्येनं विक्री करण्यासाठी ओमजय ट्रेडिंग कंपनीमधील सर्व टीमचं नेतृत्व करणारे नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील, त्यानंतर अंकुश मुंडे, विकास दानके, गणेश गुरव, सौदागर धायगुडे या मंडळींना मागं बॅकअप देण्याचं काम करणारे बाळासाहेब शिंदे असोत, सूरज भालेराव असो आणि इतर मंडळी, यामुळं त्यांना हे यशस्वीकर पादाक्रांत करण्यास मदतच झाली आहे. गेल्या 3 दशकापासून ओमजय ट्रेडिंग कंपनी जिल्ह्यात स्वराजच्या ट्रॅक्टर हेडची आणि त्याच्या इतर ॲसेसरीजची विक्री करते. विक्री पश्चात सेवा पण देत असते आणि हे सर्व योग्य रीतीनं करत असल्यामुळं स्वराज ट्रॅक्टरची या आर्थिक वर्षात ओमजय ट्रेडिंग कंपनीच्या मार्फत 1000 ट्रॅक्टरच्या हेडची विक्री झालेली आहे. या संपूर्ण ओमजय ट्रेडिंग कंपनीच्या टीमचं आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छाही देतं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जे पूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे धाराशिव जिल्ह्यासाठी नेमलेले संपर्क प्रमुख होते, त्यांच्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला योग्य असं महायुतीत स्थान मिळत नाही, मान मिळत नाही असा जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि ओरडली होती. त्या संदर्भात अनेक पदाधिकाऱ्यांनी अगदी पत्रकार परिषदा घेऊन थेट आरोपही केले होते आणि त्यामुळंच काय की असं धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखाची आता बदली करण्यात आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभेचे संपर्क प्रमुख नव्यानं पक्षाचे सर्वेसर्वा असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केले असून धाराशिव लोकसभा
मतदारसंघाच्या संपर्क नेतेपदी आता माजी खासदार उन्मेष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उन्मेष पाटील यांची नियुक्ती झाल्याचं वृत्त धाराशिवमध्ये धडकताच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, प्रमुख नेत्यांनी उन्मेष पाटील यांचं अभिनंदन करून त्यांच्या नेमणुकीबद्दल त्यांचं स्वागत पण केलं आहे. तर उन्मेष पाटील पक्ष बळकट करण्यासाठी काय प्रयत्न करतात, पक्षाला महायुतीत योग्य मान मिळवण्यासाठी कोणती भूमिका ते घेतात, याकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या शिवसैनिकांचं लक्ष लागून राहणार आहे हे मात्र निश्चित. IPLच्या 19व्या हंगामाला सुरुवात होणार चौथा दिवस आहे. पहिल्या 3 सामने पार पडलेले आहेत. काल जो मुंबईच्या वानखेडे स्टेडियम काल जो सामना चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या 2 संघात झाला, तो तसा एकतर्फी सामना झाला असं म्हणावं लागेल. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सनं तब्बल 6 वेळा IPL चषक जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंगच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत चेन्नई सुपर किंगच्या संघाला अवघ्या 19 षटकं आणि 2 चेंडूच्या खेळात 127 धावांवरच रोखून धरलं होतं. त्यामुळं साहजिकच या 127 धावाचा पाठलाग राजस्थान रॉयल्स संघ सहज पार करेल अशीच रसिकांची अपेक्षा होती आणि झालंही तसंच. अवघ्या 15 वर्षाचा तरुण तडफदार फलंदाज वैभव सूर्यवंशी यानं अवघ्या 15 चेंडूतच आपलं IPLमधलं 5वं अर्धशतक झळकावलं आणि तो 17 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. परंतु त्यानं जी खेळी केली त्यामुळं राजस्थान रॉयल संघाला सहज विजय मिळवता आला. राजस्थान रॉयल संघ 128 धावा करत हा सामना 8 गडी राखून जिंकला. तर आज चौथ्या दिवशी तसं कागदावर दोन्ही तगडे वाटणारे असे संघ एकमेकांना न्यू चंदीगडच्या नवीन झालेल्या स्टेडियमवर भिडतील. एक संघ असेल पंजाब किंग तर दुसरा संघ असेल गुजरात टायटन्स. तर दोन्ही संघ गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंत धडक मारलेली आहे. त्यामुळं यावेळी ते दोन्ही संघ काय कामगिरी करून दाखवतात याकडं क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. पंजाब किंग संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे, तर गुजरात टायटन्सचं नेतृत्व हा शुभमन गिल करत आहे. दोघंही फलंदाज म्हणून नावाजलेले खेळाडू आहेत. पंजाब संघाकडं मोजकी फलंदाज असले तरी त्यांची भिस्तही श्रेयस अय्यर, सिंग
ह्या फलंदाजावर असणार आहे, तर गुजरातची भिस्त त्यांच्या गोलंदाजावर असणार आहे. तर बघू आज संध्याकाळी 7:30 वाजता न्यू चंदीगडच्या स्टेडियमवर पंजाब किंग आणि गुजरात टायटन्स ही लढत होईल. आणि मग यात कोण बाजी मारतंय हे उशिरा रात्री आपल्याला कळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.